महत्त्वाची बातमी, भाजपची दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातली उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, भाजपची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। भाजपच्या या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या उमेदवारांची देखील नावे आहेत। तर भाजपच्या या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातली कोणकोणती नावे आहेत? तर रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। एकनाथ खडसे यांच्या सून असलेल्या रक्षा खडसे यांना इथून पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर झाली आहे। नितीन गडकरी, रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। याआधी नितीन गडकरी यांचं नाव जाहीर न झाल्यामुळे विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती। गडकरींना ऑफरही देण्यात आली होती। त्यानंतर आता बीडमधून पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेची निवडणूक लढवतील, तर पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। रावेरमधून पुन्हा एकदा रक्षा खडसे, बीडमधून पंकजा मुंडे, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, अकोल्यामधून अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। रावेरमधून रक्षा खडसेंना पुन्हा एकदा तिकीट मिळालं आहे, तर बीडमधून यावेळेला प्रीतम मुंडे नाही तर पंकजा मुंडे निवडणूक लढवतील। तसंच नितीन गडकरी यांना देखील उमेदवारी जाहीर झाली आहे। नागपूरमधून नितीन गडकरी निवडणूक लढवतील, तर बीडमधून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। आणखी काही नावं आपण जाणून घेऊयात आमचे दिल्लीचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, अगदी बरोबर आहे निखिला, 20 जणांची उमेदवारी ही आता आलेली आहे। भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे। आपण पहिल्यांदा प्रेक्षकांना प्रत्येक मतदारसंघ न्याय सांगूया। नंदुरबारमधून हिना गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे। धुळ्यामधनं सुभाष भामरे यांना आहे। त्याचबरोबर जळगावमधून स्मिता वाघ हे नवीन नाव, रणजित नगरमधून सुजय विखे पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। माढ्यामधून रणजित निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर नगरमधून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली। नंदुरबारमधून हिना विजयकुमार गावित यांना ही उमेदवारी जाहीर झालेली आहे। भाजपची दुसरी लिस्ट जी आहे ती आता जारी करण्यात आलेली आहे। त्यामध्ये रावेरमधून रक्षा खडसेंना पुन्हा एकदा तिकीट, तर बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेची निवडणूक लढवतील। चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांचंही नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। अहमदनगरमधून सुजय विखेंना तिकीट मिळालं, तर सांगलीमधून संजय काका पाटलांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे। पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांना तिकीट मिळालंय, तर अनुप धोत्रे यांना अकोल्यामधून तिकीट मिळालेलं आहे। तर वर्ध्यामधून रामदास तडस यांना पुन्हा एकदा तिकीट मिळालेलं आहे। नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार खरं तर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक नव्हते, मात्र सुधीर मुनगंटीवार यांचं चंद्रपूरमधून नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। सांगलीमधून संजय काका पाटील आणि नगरमधून सुजय विखे पाटील यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे। पुण्यामधून पहिल्यांदाच मुरलीधर मोहोळ यांना तिकीट देण्यात आलं, तर बीडमधून पंकजा मुंडे निवडणूक लढवतील। नांदेडमध्ये